भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग दुसरा. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? महाराष्ट्र हेच त्या काळी देवांचे राहते घर झालेले होते, वैकुंठ नव्हते. परंतु पुण्यशील जपतप योग यागांनी पवित्र अलौकिक चमत्काराचे जे युग, देवाच्या कृपेची जी छायाच, जे ईश्वराचे मूर्तिमंत अधिष्ठान, अशी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील या पानाची सुवर्णाक्षरात लिहिलेली बाजू वाचून आपण जो त्याच पानाची दुसरी बाजू उलटतो तो काय? भगवंताचे अधिष्ठान जर कशात वरील अर्थी असू शकत असेल तर ते त्या पुण्यतम काळी महाराष्ट्रातच होते. आणि जर भगवंताच्या अशा अधिष्ठानामुळेच राष्ट्राचे भौतिक सामर्थ्य, राज्य, स्वातंत्र्य ही यशस्वी होत असतील तर त्या काळच्या महाराष्ट्रीय स्वातंत्र्याची आणि राज्याची प्रबळता अद्वितीय, दुर्घर्ष, अजिंक्य अशीच असावयास पाहिजे होती. पण सुवर्णाक्षराने लिहिलेली ही ह्या पानाची देवाधिष्ठित बाजू उलटताच दुसरी बाजू जी दिसते ती देवांच्या भौतिक विजयाची नसून राक्षसांच्या विजयाची होय. या देवाच्या अधिष्ठानाने सुसंपन्न काळातच महाराष्ट्राचे असलेले स्वातंत्र्य आणि राज्य धुळीस मिळवून त्या देवाच्या अधिष्ठानावर राक्षसांच्या राज्याची टोलेजंग उभारणी झालेली आढळते. पुण्यशील अशा त्या देवांच्या लाडक्या लोकांवर जय मिळाला तो त्या पापी पण प्रबळ अशा मुसलमानी अत्याचारास. हाय हाय, काय दुष्ट योगायोग पहा. परमयोगी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून आपली लेखणी खाली ठेवली न ठेवली, तोच अल्लाउद्दीन खिलजी अवघ्या 10-15 हजार सैन्यास घेऊन या कोट्यावधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिणेस बकऱ्यांच्या कळपात वाघ घुसावा तसा घुसला. ज्ञानेश्वरांच्या भगवंतांच्या अधिष्ठानाचा पूर्ण पाठिंबा असणाऱ्या त्यांच्या आश्रयदात्या त्या रामदेवरावास अल्लाउद्दीन विंध्याद्री उतरून आल्याची बातमी देखील पुरती कळली नव्हती. तोच त्याने थेट देवगिरीवर चढाई केली आणि रामदेवरावाच्या हरिभक्त अशा हिंदूंच्या अफाट सैन्याचा त्या हरिद्वेष्ट्याने चक्काचूर उडवला. त्याचे हिंदू राज्य बुडवले आणि ते परत स्थापू निघालेल्या परमशूर शंकरदेवास जिते धरून अंगाचे कातडे सोलून ठार मारिले. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ता, नामदेव, गोरा कुंभार प्रभृती संत महंत घरोघर देवाशी हसत जेवत बोलत असता भगवंताचे अधिष्ठानच काय पण महाराष्ट्र भगवंताची प्रत्यक्ष राजधानी झालेली असता तिकडे बिहार, बंगाल, अयोध्या, काशीत हिंदू राज्यश्री मुसलमानांच्या घोड्यांच्या टापाखाली तुडवली जात होती. राजपूत वीरांच्या झुंडीच्या झुंडी रणांगणात कत्तल केल्या जात होत्या. आज का उद्या एवढाच प्रश्न, पण विंध्याद्री उतरून तो मुसलमानी प्रलय दक्षिणेवर कोसळणार हे स्पष्ट झाले होते. ज्ञानेश्वरांच्या पुढे रुद्धिसिद्धी हात जोडून उभे असता रेड्याच्या मुखे ते वेद बोलवू शकले असते, पण रामदेव राजा अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतो आहे बघ म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेवरावास देता आली नाही. ज्ञानेश्वर निर्जीव भिंती चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून विंध्याद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनाचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत. सन 1294 अल्लाउद्दीनाने दक्षिणेत पहिला पाय टाकला आणि इतक्या त्वेषाने मुसलमानांनी रणांगणात हिंदूंना पिटले, त्यांच्या राजधान्या, राज्ये, सैन्ये, देवदेवता उद्ध्वस्त करीत इतक्या दुर्धर्ष वेगाने ते पुढे घुसले की 1310च्या आत त्यांनी रामेश्वरापर्यंत सारे राज्य निर्हिंदू करून रामेश्वरला मशीद बांधली. इकडे विठुरायाची नगरी भगवंताच्या नामघोषाने दणाणतच होती. संतांचे जाळे गावोगाव पसरत होते. त्यांच्या घरात प्रत्यक्ष देव येऊन जोडे शिवत होते, मडकी घडवीत होते, दळणे दळीत होते, बादशहाची खंडणी भरीत होते. जपजाप्य, व्रतवैकल्य, योगयाग, नामसप्ताह, स्नानसंध्या यांचा नुसता पर्वकाळ गजबजला होता. तिकडे मुसलमानांच्या एक सोडून 5-5 पादशाया हिंदूंच्या उरावर नाचत होत्या. हिंदूंच्या घरातून देवलदेवी रावण पळवीत बाटवीत होते. पण प्रत्येक देवास 2पेक्षा जास्त हात असूनही त्यापैकी एकानेही अल्लाउद्दीनाचा वा मलिक अंबरचा हात धरला नाही. बादशहाची खंडणी भरली, पण तू हरिद्वेष्टा, माझ्या हरिभक्तांपाशी खंडणी मागणारा तू कोण
असं म्हणून गरजत दाढी ओढून त्यास हिंदू सिंहासनावरून खाली खेचले नाही. जनाबाईचे दळण दळणाऱ्या कनवाळू देवाने त्या दळणापेक्षाही कोटीपटीने हिंदू राष्ट्रात ज्या दळणाची आवश्यकता होती ते दळण दळण्यास सरसावून त्या हरिद्वेष्ट्यांच्या राजसत्तेसच आपल्या क्रोधाच्या जात्यात दळून भरडून निर्दाळून टाकले नाही. पुण्यपुरुष एकनाथ भगवंताचे अधिष्ठान संपादिलेले त्यांच्या तोंडावर जाता येता पापी यवन थुंके. हिंदूंची हजारो तरुण मुले मुली गुलाम होत असता, राजकन्या दिल्लीच्या राजवाड्यात मुसलमानांच्या दासी झाल्या असता, रोहिदासाच्या घरी जोडे शिवीत बसणाऱ्या कृपाळू देवास त्यांची करुणा आली नाही. जे जे देऊळ काशी रामेश्वरापर्यंत पाडले त्याची मूर्ती मशिदीची पायरी केली, पण देवास त्या मुसलमानी अत्याचाराचा राग आला नाही. पण इकडे कोणी हिंदू एखादा नारळाचा नवस जरी फेडायचा विसरला ना, किंवा एखादा हिंदू गाव बहिरोबास वार्षिक बोकड मारावयास चुकला ना, की तोच देव काय रागवे. या हिंदू माणसाचा कुळक्षय होई किंवा या गावावर महामारीच्या गाढवाचा नांगर फिरे. रामदेवराव गो ब्राह्मण प्रतिपालक होता, न्यायी होता, त्याच्या पक्षाला सत्य होते. भगवंताचे अधिष्ठान त्याच्या राज्याचे अधिष्ठान होते, पण त्याच्या राज्याचा चक्काचूर उडवला कोणी? जो अन्यायी होता, ज्याचा पक्ष आत्यंतिक असत्याचाच पक्षपाती, जो केवळ गोब्राह्मण विध्वंसक, यज्ञ निंदक, मूर्तिभंजक. भगवंतांच्या अधिष्ठाने आम्ही जी पंचमहापातके समजतो ती ब्रह्महत्यादी पंचमहापातके हीच ज्यांची पंचमहापुण्ये त्या भगवत विदेशी मुसलमानी अत्याचाराने त्या भगवंताच्या अधिष्ठानावर उभारलेल्या सदाचारी स्नानसंध्याशील हिंदू साम्राज्याच्या ठोकरीसरशी ठिकऱ्या उडवल्या. जी गोष्ट मुसलमानांची तीच गोष्ट किरिस्तावी पोर्तुगीजांची. आम्ही ज्यास भगवंताचे अधिष्ठान समजतो ते त्यांच्या चळवळीत कुठले असणार? उलट आमच्या देवाचा विद्वेष ते त्यांच्या चळवळीचे अधिष्ठान. पण यश त्यांना मिळाले कुठे? पोर्तुगाल. तेथून मुठभर लोक येतात काय, गोमंतकात घुसतात काय, आणि घोड्याच्या एका फेरफटक्यासरशी साऱ्या देशभर नगरोनगरी त्यांच्या राज्याचे झेंडे लावतात काय. मारहाण, जाळपोळ, धर की बाटीव, नाकारले की कर ठार अशी त्या चांडाळांनी हिंदूंवर धार्मिक छळाची नुसती आग पाखडली. शेकडो पिती लेकरे, तरुण कन्या दास करून युरोप आफ्रिकेच्या बाजारी बाजारी भाजीसारखी विकली. मुंजी, लग्ने, पूजा सारे हिंदू संस्कार दंडनीय ठरले. जीव घेऊन लोकच नव्हते तर देवही आपल्या मूर्ती भंगू नयेत म्हणून श्री मंगेश, शांतादुर्गा प्रभृती देवही पळाले, आणि तेही आपल्या भक्तास सुरक्षितपणे आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या पायांनी नव्हे तर भक्तांच्याच खांद्यावर आपल्या पालख्या लादून. इथून पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया. भारत माता की जय.